main objective of this variety identification is to determine whether the particular given sample or particular given seed sample is having a 100% genetic purity. Okay, so there are different tests carried out the genetic purity of the given sample. First is a broad test. Broad test, main objective of this test is to determine the genetic purity status of a given seed lot of a particular notified kind or variety, and to extent to which the particular sample is having a particular prescribed trait. That is a particular main objective of this broad test. That is a GOT. आता ब्रॉड टेस्टच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर हे पर्टिक्युलर सिंपल स्मॉल प्लॉट मध्ये याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. त्याचे प्रिस्क्राईब कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर आहेत किंवा नाही हे चेक केलं जातं त्या पर्टिक्युलर सॅम्पलचं. आता जीओटी जे काय सीड टेस्टिंग लॅबोरेटरी आहेत त्यांचे प्लॉट असतात. सीड टेस्टिंग लॅबोरेटरीच्या प्लॉट मध्ये त्यांचं ऍक्च्युअली ग्रोईंग केलं जातं आणि जे त्यांचे कॅरेक्टर आहेत ते टोटल हे नोंद केले जाते. जेवढे प्लांट पॉप्युलेशन आहे तेवढं तिथे सीड सॅम्पलिंग साठी समजा 100 सीड आहेत, 100 सीडचे जेवढे काही 100 प्लांट आहेत प्रत्येक प्लांटचं कॅरेक्टर हे ऑब्झर्व केलं जातं. आणि ते कॅरेक्टर मध्ये जे जर काय प्रिस्क्राईब कॅरेक्टर त्या व्हरायटीचे जे काही कॅरेक्टर सांगितलेले आहेत त्यामध्ये जर चेंज असेल तर त्यामध्ये त्यानुसार त्याचे जे काय प्युरिटी पर्सेंटेज आहे जेनेटिक प्युरिटी पर्सेंटेज ही कॅल्क्युलेट केली जाते. सो फॉर द calculating genetic purity, particular grow test is one of the method is utilizes, and another method is by using a biotechnological method, that is by using a marker system. ठीक आहे, मोलिक्युलर मार्कर्स थ्रू व्हरायटल आयडेंटिफिकेशन हे आयडेंटिफाय केली जाते. जेनेटिक प्युरिटी जी काय आहे मोलिक्युलर टेक्निक्स थ्रू ही आयडेंटिफाय केली जाते. मग त्यासाठी मोलिक्युलर टेक्निक मध्ये वेगवेगळे जीन लिंक जे काय किंवा प्रोटीन लिंक जे काय आहेत व्हॅरियंट किंवा जे वेगळे सॅम्पल्स आहेत हे कलेक्ट केले जाते. प्रोटीन सॅम्पल्स त्या प्लांटचे किंवा त्याचे जे काय डीएनए सॅम्पल आहे त्यावरून त्याचं जे काय सेग्रिगेशन आहे पर्टिक्युलर वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी तर ते आयडेंटिफाय केलं जातं. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण चालू करूया ग्राउट टेस्ट. त्यामध्ये फील्ड ऑफ ऍप्लिकेबिलिटी. फर्स्ट, ग्राउट टेस्ट इज द ऑफिशियल genetic purity of the seed lot, and it serves as a pre-control as well as a post-control for test for the avoiding genetic combination. So according to the official regulations in India, it is a prerequisite for the seed certification of hybrids of certain species such as particular cotton, castor, muskmala, and particular brinjal. So in this crop particular, this GOT test is compulsory, or it is a prerequisite for this particular crops. Then the test is required to be conducted for particular for checking the cellular level with respect to specific purity status of the seed lot a lot under the provision of the Seed Act in which is having enacted in 1966. So in addition, broad test can also be used as a measure to judge the efficacy of the certification agency or the particular inspector. So particular how the sampling is done for this GOT. So particular samples for this broad test shall be drawn simultaneously with the samples for the other seed quality test. जे काही जर्मिनेशन टेस्ट, फिजिकल टेस्ट साठी जी किंवा जे काही सीड क्वालिटी चेक करण्यासाठी, सीड वायबिलिटी चेक करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करण्यासाठी ही पर्टिक्युलर जी काय जीओटीची लागणारे जीओटीसाठी लागणारे जे काही सॅम्पल आहेत तेही विड्रॉन केलं जातं. सो different sizes of the submitted sample is depending upon the size of that particular grain size वरती डिपेंड असतं. जे काय बोल्ड साईजचे जे काही ग्रेन्स आहेत त्या बोल्ड साईजच्या ग्रेन साठी सॅम्पल साईज ही जास्त असते आणि जे काही स्मॉल सीडेड साईज असते स्मॉल सीडेड साठी कमी साईज ही लागते. ओके, देन नंबर ऑफ प्लांट्स रिक्वायर्ड पर सॅम्पल. सो पर्टिक्युलर जे काय मॅक्झिमम परमिजल ऑफ टाइप्स त्या पर्टिक्युलर क्रॉप्स मध्ये आणि मिनिमम जेनेटिक प्युरिटी त्यावरती ते नंबर ऑफ सॅम्पल्स टू बी एक्झामाइन हे डिपेंड असतं. ओके, सो पर्टिक्युलर जी काय प्रोसिजर आहे जीओटी साठी
त्यामध्ये पहिल्यांदा लोकेशन हे सिलेक्ट केलं जातं. जनरली जे काय एरियाज आहे, रिकमेंडेड एरियाज, ठीक आहे, त्या ठिकाणी ही GOT कंडक्ट केली जाते. सो द ground test shall be conducted in specified areas recommended for the cultivar or hybrid or in off-season nurseries. Then standard sample. So the standard sample of cultivar that is used as a control. जे आपल्याला एक स्टँडर्ड कॅरेक्टर मेन्शन करतं, असे जे काय काइंड किंवा व्हरायटी आहे त्याला आपण म्हणतो पर्टिक्युलर स्टँडर्ड सॅम्पल. सो the standard sample of cultivar that is a control is the official standard against which all the other sample of the seed of the cultivar त्या बेसिसवर टेस्ट केले जातात. Then method of grazing the crop. So standard and recommended agronomic culture or cultural practices as a field preparation, then difference depending upon the crop structure, size of the plot, that is row and plant distance is kept depending upon the crop. ठीक आहे, क्रॉपची जशी काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ते जे काही कल्चरल ऑपरेशन्स आहेत आणि जे काय लाईन डिस्टन्स आहे ते सगळं ठेवलं जातं. ठीक आहे, त्यानंतर मेथड ऑफ टेकिंग ऑब्झर्वेशन, कसं सॅम्पल घेतलं जातं ग्रोथ टेस्ट मध्ये. सो इन ग्रोथ टेस्ट plot must be examined throughout the growing season. Will be emphasis on the period from the flowering to ripening. So all plant must be examined keeping in view the distinguishing character described for the cultivars both in the test crop as well as in the control. So while taking the observation, the plants showing the deviations in character against the control should be tagged and examined carefully at the latter stage to confirm the whether they are off types or not. So the number of the total plants and of the number of the total plants and off type plants are found to be should be recorded. जेवढे काय ऑफ टाइप प्लांट्स आणि टोटल नंबर ऑफ प्लांट्स जेवढे काय त्यातून ऑफ टाइप प्लांट्स किती आहेत हे पहिल्यांदा रेकॉर्ड केलं जातं. ठीक आहे, तुम्हाला जेनेटिक प्युरिटी काढायची. जेनेटिक प्युरिटी मध्ये त्यामध्ये किती ऍडमिक्चर आहे वेगळ्या व्हरायटीचं हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. त्यासाठी जे काय ऑब्झर्वेशन आहे हे परफेक्टली घ्यावं लागतं. त्या ऑब्झर्वेशन मध्ये जे काय पर्टिक्युलर ऑफ टाइप्स आहेत आणि टोटल नंबर ऑफ प्लांट्स हे सेपरेट रेकॉर्ड करावे लागतात. सो डिपेंडिंग अपॉन पर्टिक्युलर सॅम्पल साइज, depending upon sample size, number of observation and number of observation, depending upon number of observation, जे काय ऑफ टाइप्स आहेत त्यावरून ते कॅल्क्युलेट केलं जातं. जेनेटिक प्युरिटी अर्थात सांगायचं म्हणलं तर 100 पैकी तुम्हाला 2%, 100तले 2 झाडं तुम्हाला जर मिळाली तर साधारण 98% त्याची जेनेटिक प्युरिटी झाली. ठीक आहे, then reporting of results. So the results of the growth test shall be reported as a percentage of the other species and cultivars or of type plants. So if the sample is found to be a cultivar other than stated by the sender, जे कोणी ओरिजिनेटर असतील जे किंवा जे कोणी तुम्हाला सीड प्रोडक्शन साठी देतात, ठीक आहे, तर त्यांनी जे काही सांगितलेले जे काही कॅरेक्टर त्या व्हरायटीचे असतील, ठीक आहे, त्या व्हरायटीचे जे काही कॅरेक्टर सांगितलेले असतील ते कॅरेक्टर असलेले फक्त जेनेटिकली प्लांट हे समजावे. सो इफ द प्लांट्स ऑफ द अदर कल्टिवर्स आर मोर दॅन 15%, the report shall be stated that the sample consists of the mixture of different cultivars. If nothing worthy of the special comments is found, the report shall be stated as the result of the growth test of the sample that the name of the cultivar or species stated by the sender is incorrect. Then second technique, पहिले growth test ची दुसरी टेक्निक आहे इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक. आता इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक ही लॅब टेक्निक आहे, बायोटेक्नॉलॉजिकल टेक्निक आहे. तर ह्यामध्ये काय होतं, सिंपल डिपेंडिंग अपॉन द प्रोफाइल और एन्झाइम प्रोफाइल और डीएनए प्रोफाइल. एन्झाइम, ठीक आहे, पर्टिक्युलर एन्झाइम जे काय एन्झाइम हे पर्टिक्युलर कॅरेक्टर जे काय
प्रोटीन सिंथेसाइज करत असतात. ठीक आहे. आणि प्रोटीन सिंथेसाइज केल्यानंतर तो प्रोटीन पर्टिक्युलर कॅरेक्टर हा गौन करत असतो. तर वेगवेगळे कॅरेक्टर जसे असतील तसे त्यांचे प्रोटीनचे जे काही नेचर आहे तेही सेपरेट असणार आहे. तर हे प्रोटीनचं नेचर जे काय वेगवेगळं नेचर जे काय ते आयडेंटिफाय करायचं आणि ते आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचा जो काही चेंज आहे त्या चेंज वरून ते पर्टिक्युलर प्लांट सॅम्पलचा जो काही डीएनएचा सॅम्पल असेल किंवा एन्झाईमचा सॅम्पल असेल तर त्यामधला जो काही डिफरन्स आहे डिपेंडिंग अपॉन profiling or depending upon the amplification of a product both enzyme किंवा DNA प्रोडक्टचं जे काही amplification असेल so differences in between this amplification of this DNA or particular enzyme this changes reveal that the differences are a particular uh, equalness in between the different samples taken for the genetic purity test. So electrophoresis, this is a latest method of cultivar identification based on the protein binding or isoenzyme activity. ठीक आहे. प्रोटीनचं जे काय बँडिंग आहे किंवा आयसोएन्झाईमची जी काय ऍक्टिव्हिटी आहे त्यावरून हे डिफरन्सेस किंवा इक्वलनेस जे काय ते आयडेंटिफिकेशन केलं जातं. सो हिअर सिंगल सीड्स आर डिफेटेड अँड एक्सट्रॅक्टेड फॉर द प्रोटीन अँड स्ट्रेस. जे काय सीड सॅम्पल असेल किंवा प्लांटचं पार्टचं जे काय सॅम्पल आहे त्यापासून ते एन्झाईम किंवा जे काही डीएनए आहेत ते एक्स्ट्रॅक्ट केले जाते. ठीक आहे. त्यासाठी एक्सट्रॅक्शन साठी वेगळी प्रोसिजर आहे. एक्सट्रॅक्शन साठी पहिल्यांदा जे काही सेल सॅम्पल आहे सीड सॅम्पल असेल किंवा प्लांट सॅम्पल असेल तर हे सॅम्पल पहिल्यांदा त्यांचं डिफॅटनिंग केलं जातं. डिफॅटनिंग केल्यानंतर त्याचा जो काही वरचा कोट आहे तो पूर्णपणे लूज होऊन जातो. ठीक आहे. आणि जो आतला कोट आहे त्यामध्ये डिफॅटनिंग सोल्युशन टाकल्यानंतर पर्टिक्युलर जे काही बफर सोल्युशन असतात ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये बफर सोल्युशन टाकल्यानंतर त्यामध्ये जे काय असणारे जे काय सेल्स आहेत किंवा एन्झाईम्स आहेत त्या पूर्णपणे लूज होतात, सस्पेंड होतात त्या बफर मध्ये टोटल. आणि पुन्हा आपण सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर जे काय सेंट्रिफ्युज जे झालेले जे काय सॅम्पल आहेत त्यामध्ये डेब्रिस ह्या त्याला स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये असतात आणि वरती जो काय सुपरनेटेड असतो वरती तरंगणारा जो काय पार्ट असतो आयदर एन्झाईम असतो किंवा जो काय डीएनए सॅम्पल असतो. ठीक आहे. तर तो डीएनए सॅम्पल किंवा एन्झाईम सॅम्पल हे पर्टिक्युलर डीएनए अँप्लिफिकेशन साठी जे काही डिफरन्सेस आहेत जेनेटिक नेचर मध्ये त्याच्या तर ते चेक करण्यासाठी इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक मध्ये तो यूज केला जातो. सो electrophoresis it is a latest method of cultivar identification based on protein binding and isogen activity. So here single seeds are divided and extracted for the protein and esterase. So the extracted proteins or esterase are separated by polyacrylamide gel electrophoresis. That is a page. So based on the binding pattern of the protein and esterase, the varieties can be differentiated and identified. So this electrophoresis for the protein and enzymes, particular seeds, seedlings or mature leaves. These are different parts are used of a crop and this plant have a specific mix of proteins which are not only crop specific but also variety specific. That is a particular genotype specific. So the electrophoresis in a suitable medium separates the mixture of the proteins extracted from seedlings, and thus it has a specific binding pattern. So on the basis of which admixture of the other varieties which are differing in binding pattern could be detected. जे काही डिफरन्सेस आहेत त्यावरून जे काही बँडिंग पॅटर्न मध्ये जे काही डिफरन्सेस आहेत त्यावरून ते आयडेंटिफाय केलं जातं. सो इट इज डन बाय कंप्राइजिंग द बँडिंग पॅटर्न of the analyzed sample with the standard binding pattern of the variety. जी काय स्टँडर्ड बँडिंग पॅटर्न आहे त्या पर्टिक्युलर प्रिस्क्राइब केलेल्या कॅरेक्टरची जी काय व्हरायटी आहे त्याचा बँडिंग पॅटर्न हा एकसारखाच राहतो अमंग द ऑल द प्लांट सॅम्पल. जे काय एकसारखे सीड असतात त्यामध्ये त्याचा बँडिंग पॅटर्न हा एकसारखाच राहतो, त्यामध्ये काही सुद्धा चेंज नाही. तर अशाच जर काय स्टँडर्ड सॅम्पल जे काय त्यामध्ये स्टँडर्ड सॅम्पल म्हणजे 150 बेस पेअरवर एक बँड आहे, 300 बेस पेअरवर एक बँड आहे आणि 350 वर एक बँड आहे. तसे बेस पेअरचे जे काही बँड आहेत तर ह्या बेस पेअरच्या बँड वरती जेवढे काही सॅम्पल आहेत तेवढे असले पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त जे काय असतील ते बँडिंग पॅटर्न मध्ये जो काही डिफरन्सेस आहेत तो असतो. ठीक आहे. तर अशा डिफरन्सेस वरून हे
टोटल इलेक्ट्रोफोरेसिस हे सिस्टम चालते. सो मेन प्रिन्सिपल ऑफ दिस is the term electrophoresis refers to the migration of a charge particles under the influence of electric field. आता जनरली जो काही चार्ज आहे, डीएनए चा चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे. त्यामुळे जेव्हा करंट पास होतो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, तेव्हा जे काय अलॉंग विथ द इलेक्ट्रिक करंट, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, अलॉंग विथ दिस इलेक्ट्रिक करंट पर्टिक्युलर जे काही डीएनए पार्टिकल्स किंवा एन्झाइम पार्टिकल्स आहेत, ठीक आहे. आता इलेक्ट्रिक चार्ज जे काय, इलेक्ट्रिक चार्ज कसाही आडवा तेवढं पळत नाही, तो एका सरळ रेषेत तो ट्रान्सफर होत असतो इन पर्टिक्युलर पेज किंवा ऍग्रो जेल जी काय असते त्यामध्ये बफर सोल्युशन टाकल्यानंतर त्या पेज किंवा ते ऍग्रो जेल त्या बफर सोल्युशन मध्ये बुडवले जाते. तर अशा वेळेस काय होतं, पर्टिक्युलर करंट सप्लाय केल्यानंतर जेल इलेक्ट्रोफोरेसिस युनिट मधून जेव्हा करंट सप्लाय केला जातो तेव्हा निगेटिव्ह पोल पासून पॉझिटिव्ह पोलकडे, निगेटिव्ह पोलला एक आडवी केबल जोडलेली असते आणि पॉझिटिव्ह पोलला एक आडवी केबल जोडलेली असते, ठीक आहे. तर ज्या पॉईंट पासून सरळ पुढचा पॉईंट आहे त्या पॉईंटला सरळ रेषेत इलेक्ट्रिक करंट हा सप्लाय होत असतो. मग त्या इलेक्ट्रिक करंट बरोबर जे काय चार्ज जे काही पार्टिकल असतात एन्झाईमचे किंवा डीएनएचे, तेही मूव्ह होत असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलकडून पॉझिटिव्ह पोलकडे, ठीक आहे. आणि त्यामुळे तिथे जे काय डिफरन्सेस आहेत मोलिक्युलर वेटचे, हे त्यांच्या डिपेंडिंग अपॉन द साइज ऑफ द पार्टिकल, जो जास्त हलका आहे तो जास्त पळणार, तो जास्त अंतर ट्रॅव्हल करणार, जो कमी आहे तो कमी अंतर पळणार, जो जो जाड आहे तो एकदम म्हणजे हळू गतीने एकदम स्लोली तो रन होणार, आणि जो काही एकदम हलका पार्टिकल आहे, ठीक आहे, कमी बेस पेअरचा पार्टिकल आहे, तो एकदम हायली स्पीडने तो मूव्ह होत राहणार. सो डिपेंडिंग अपॉन द साइज ऑफ द पार्टिकल, the separation of particular DNA product or enzyme products are showing on particular page or agarose gel. So हे सांगितलेलं आहे. So this is about today's lecture. Varietal identification through the molecular test, that is electrophoresis technique, जी काय जेनेटिक प्युरिटी आहे ती या दोन मेथडने काढली जाते, ठीक आहे. काय क्वेश्चन आहेत का? हे लेक्चर बघा एकदा, नोट्स पाठवलेले त्या वाचा एकदा. काय क्वेरी? नाही सर. पास करायचं का?